संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि 1 वर्षानंतर देखील मस्साजोगचे गावकरी आणि देशमुख कुटुंबीय जे आहेत ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। 1 वर्षामध्ये अद्यापपर्यंत न्यायालयामध्ये जी प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये आरोप निश्चिती झालेली नाही। दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे हा देखील फरार आहे आणि अजूनपर्यंत मस्साजोगचे हे गावकरी आणि देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संपूर्ण गावामध्ये अजूनही बॅनर लागलेले आहेत, जशाच्या तसे हे बॅनर पाहायला मिळत आहेत आणि आता गावकऱ्यांकडून जे बॅनर लावण्यात आले त्यामध्ये आता न्याय देवतेला कसलं साकडं घालावं लागेल म्हणजे न्याय मिळेल अशा प्रकारचा आशय या बॅनरवरती पाहायला मिळतोय। संतोष देशमुख यांची हत्या गेल्या 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून अतिशय निर्घृणपणे करण्यात आली। यामध्ये वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीने ही अतिशय निर्घृणपणे हत्या केलेली होती आणि या प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। या अनुषंगाने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 11 वाजता मस्साजोगमध्ये येणार असल्याची माहिती आहे। त्यांच्याकडून देखील या ठिकाणी आदरांजली वाहिली जाणार आहे। दुसऱ्या बाजूला सायंकाळी 7 वाजता मस्साजोगच्या गावकऱ्यांकडून या ठिकाणी कॅन्डल मार्च काढून संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।